तर आज आपण बनवत आहोत झटपट होणारी डाळीची आमटी। तर रेसिपीला सुरू करूया, कारण रेसिपी ही जितकी झटपट आहे सुरुवातही तेवढीच झटपट आपण करूया। तर इथे आपण मिक्स डाळी घेतलेली आहे, तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि हरभरा डाळ। तुम्ही कोणतीही एक डाळ घेऊ शकता। तर डाळ जी आहे आपण 1 ते 2 तासासाठी पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि छानशी डाळ भिजली की त्याला आपण कुकरमध्ये लावून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये आपण 2 उभे चिरलेले कांदे, 2 उभे चिरलेले टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। जर हिरव्या मिरच्या नको असतील तर तुम्ही ते लाल तिखटाचा वापर करू शकता। 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे। अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। आता सगळं साहित्य आपण डाळीमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता डाळीमध्ये लागेल तितकं पाणी आपण टाकायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून डाळ जी आहे छानशी मऊसूत शिजली जाईल। तर शिट्ट्या ज्या आहेत ते तुमच्या अंदाजाने इथे तुम्ही करून घेऊ शकता। हे पहा, 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। आपण चेक करूया डाळ शिजलेली आहे का। आणि इथे तुम्ही पाहू शकता डाळ जी आहे छानशी शिजली गेलेली आहे। तर याला आपण रवीने थोडंसं घोटून घेऊया, म्हणजे डाळ जी आहे थोडीशी एकजीव होईल। तुम्ही हवं तर याला खूपच एकजीव करू शकता, पण मला पर्सनली जी आहे थोडीशी ओबडधोबड आवडते, त्यामुळे मी जास्त घोटणार नाही आहे इथे। आता ही डाळ घोटून झाली आणि याला छानसा एक तडका दिला की आपली ही डाळीची आमटी अगदी तयार आहे। खूपच झटपट होणारी ही रेसिपी आहे, म्हणजे खूपच गडबडीच्या वेळेला तुम्ही ही अशा प्रकारची आमटी करू शकता आणि वेळही आपला वाचला जाऊ शकतो। आता थिकनेसनुसार थोडंसं पाणी आपण याच्यात घालून घेऊया। कोणाला घट्ट आवडते, कोणाला पातळ आवडते, त्यानुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घेऊया। आता याला छानसा एक आपण तडका देऊन घेऊया, म्हणजे याची चव आणखी वाढेल। 2 चमचे आपण पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे। तेल छानसं गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकूया, 1 चमचा जिरं टाकूया आणि ते 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकूया आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया। 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि 2 पिंच आपण याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत, त्यामुळे आपल्या आमटीची चव जी आहे ती छानशी येते। तर हिंग जे आहे कोणाला आवडतं नाही आवडतं त्यानुसार आपण याच्यामध्ये टाकू शकतो किंवा नाही टाकलं तरी चालतं। गॅसची फ्लेम आता बंद करूया आणि हा तडका जो आहे आपण डाळीमध्ये ओतून घ्यायचा आहे। थोडं थोडं आपण ओतायचं आहे, म्हणजे हे अंगावरती उडणार नाही। आता याला आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया आणि मिठाचं प्रमाणही आपण थोडंसं टेस्ट बघून याच्यामध्ये कमी जास्त करू शकतो। आता कुकर झाल्यानंतर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणीही घालून घेतलेलं होतं, त्यामुळे आता आपण याला 1 ते 2 उकळी येईपर्यंत गॅसवरती आपण आमटी जी आहे गरम करून घ्यायची आहे। त्यामुळे काय होईल, आपला हा तडका जो आपण टाकलेला आहे वरून, याचं फ्लेवरही डाळीमध्ये आमटीमध्ये छानसं उतरलं जाईल आणि याची चव आणखी वाढली जाईल। तर फक्त 1 ते 2 उकळी येईपर्यंत आपण गॅसवरती याला गरम करून घ्यायचं आहे। तर पाहिलात ना किती सोपी आमटीची आपली ही रेसिपी आहे, अगदी झटपट होणारी ही आपली आमटी आहे। तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपींसोबत। थँक्यू।